नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मॅन विथ मल्टी टॅलेंट या आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जन्म आणि मृत्यू दाखल्यासंदर्भात अनेक प्रकरणं पाहायला मिळतात। बरेचदा लोक वेळेवर नोंदणी करत नाहीत आणि नंतर दाखले मिळवण्यासाठी मोठी धावपळ उडते। याच प्रक्रियेबाबत आता संसदेमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा बदल प्रस्तावित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणे हे 1969च्या कायद्यानुसार बंधनकारक आहे। पण आता या 1969च्या कायद्यातील कलम 13 त्यातलं पोट कलम 3 मध्ये एक नवीन सुधारणा करण्याचे सुचवण्यात आलेले आहे। आता यात काय मोठा बदल होणार आहे ते नीट समजून घेऊया। जर तुम्ही जन्म आणि मृत्यूची माहिती 1 वर्ष उलटून गेल्यानंतर पण 2 वर्षाच्या आत रजिस्टरला देत असाल, ज्याला आपण निबंधक असं म्हणतो, म्हणजे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक असतात, तसंच महानगरपालिकेमध्ये त्याचं स्वतंत्र असे जन्म आणि मृत्यू नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र असे निबंधक असतात, त्यांना जर आपण ही माहिती देत असेल 1 वर्ष कालावधी उलटून गेल्यानंतर आणि 2 वर्षाच्या आत ही जर आपण माहिती देत असेल, तर अशा वेळी तुम्हाला एका ऑर्डरची आवश्यकता आहे। मग ही ऑर्डर कोणाची घ्यायची तुम्ही, तर ती डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट। डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हटले की आपले तर कलेक्टर, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हटले की आपल्याकडे प्रांत, किंवा DM कडून अधिकृत एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे कोण, तर तहसीलदार, म्हणजे ज्यांना कलेक्टरने पॉवर डेलिगेट केलेले आहेत, दिलेले आहेत, त्यांना नियुक्त केलेलं आहे की तुम्ही ही प्रकरणं चालवू शकता। म्हणजे साधारणपणे शक्यतो ही प्रकरणं तहसीलदाराकडे चालणार। विषय समजून घ्या की 1 वर्ष कालावधी होऊन गेलेला आहे आणि 2 वर्षाच्या आत तुम्ही नोंदणी करायला बघताय, तर अशा वेळेस तुम्हाला तहसीलदाराकडे प्रकरण दाखल करायचे। पण जर समजा 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला असेल, तर अशा वेळेस याच कायद्यामध्ये, म्हणजे हे कलम होतं 13(3), पण आता दुसरे कलम त्यात ॲड होणार आहे 13(3)A। त्यानुसार 2 वर्षानंतर जर तुम्ही जन्माची किंवा मृत्यूची नोंद करायला निघाला, तर अशा वेळेस मात्र तुम्हाला तहसीलदाराचं किंवा कलेक्टरची किंवा प्रांतच्या ऑर्डरनं, म्हणजे ती ऑर्डर मिळणार नाही किंवा त्या ऑर्डरनं काही होणार नाही। तुम्हाला लागणार ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास JMFC, म्हणजे कोर्टाची तुम्हाला त्यामध्ये ऑर्डर लागणार आहे। कोर्टाची ऑर्डर घेऊनच तुम्हाला जन्म मृत्यू निबंधक यांच्याकडे जावं लागणार आहे आणि मगच ते तुम्हाला आवश्यक असलेला जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला देणार आहेत। म्हणजे ह्या दुरुस्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की फक्त 1 वर्षात तुम्हाला जर नोंदणी करायची असेल, तर तुम्हाला कोणाची ऑर्डरची गरज नाही, तुम्ही थेट जाऊ शकता आणि नोंदणी करू शकता। 1 वर्षापासून 2 वर्षापर्यंत जर या कालावधीमध्ये नोंदणी करायची असेल, तर तुम्हाला महसूलची परवानगी लागते। जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रांत असेल किंवा तहसीलदार असतील किंवा DM डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतील, यांच्यापैकी तुमच्या इथं ज्यांना कोणाला पॉवर्स दिले असतील यांच्यापैकी एक कोणतरी असणार आहे, त्यांच्या मार्फत तुम्ही ती ऑर्डर घेऊ शकता। पण 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असेल ती घटना घडून, म्हणजे जन्माची किंवा मृत्यूची, तर मात्र तुम्हाला कोर्टाशिवाय पर्याय नाही, कोर्टामध्ये जाऊन तुम्हाला ती ऑर्डर घ्यावी लागणार आहे। पण हे आता सध्या फक्त बिल आहे, एक दुरुस्ती आहे, दुरुस्तीचं म्हणजे कायद्यात रूपांतर होणार आहे। पण लवकरच यामध्ये आता हा कायदा होऊ शकतो आणि यामध्ये बदल होऊ शकतात। आपण आपल्या चॅनलवरती यापूर्वी सुद्धा जन्माचा आणि मृत्यूच्या दाखल्याची जी काढण्याची जी प्रोसिजर आहे, म्हणजे ज्यांना उशीर झालेला आहे त्याची माहिती दिली होती। मग त्या लोकांपर्यंत हा नवीन अपडेट कळवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि ही दुरुस्ती झाल्यानंतर आणखीन यात काय बदल होत आहेत का, काय होतंय, किंवा आणखीन यामध्ये काय वाढ होऊ शकते का, किंवा काय झालंय, हे पुन्हा जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।